पहिला रिपोर्ट आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. हे इंडेक्स आहे किंवा हे रिपोर्ट आहे. ओके, आता नावावरून बघा, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. वर्ल्ड युनिव्हर्सिटी, जगातल्या कुठल्या टॉप युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचं रँकिंग करण्याचं काम या ठिकाणी कोण करतं? तर QS नावाची एक ब्रिटिश संस्था आहे, त्याद्वारे ही रँकिंग जाहीर केली जाते. ओके, QS क्वाकेरेली सिमोंडस नावाची इन्स्टिट्यूट आहे, ब्रिटिश संस्था आहे. ती काय करते? दरवर्षी जाहीर करते आणि त्यानुसार जगातल्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या ठिकाणी म्हणजे एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये कसलं म्हणजे प्लेसमेंट होते का, किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल, किंवा त्याचा प्रेमायसिस वगैरे, युनिव्हर्सिटीच्या प्रेमायसिस काय, ऑपॉर्च्युनिटीज काय, त्यानंतर त्या सगळ्या गोष्टीला विचार करून त्या ठिकाणी रँकिंग ठरवली जाते. ओके, आणि त्यानुसार ज्यांनी रँकिंग ठरवली आणि या रँकमध्ये जे प्रथम क्रमांकावर आहे ते अमेरिकेतील MIT इन्स्टिट्यूट. ओके, मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ही विशेष म्हणजे काय, तर ही सलग 14 वर्षी ही पहिल्या क्रमांकावर आहे, हे लक्षात घ्यायचंय. ओके, त्यानंतर सेकंड पाहिलं तर इम्पेरियल कॉलेज आहे लंडनचं, फक्त इतकं लक्षात घ्या. आता ही सलग 14 वर्ष या ठिकाणी अमेरिकेतील जी MIT इन्स्टिट्यूट आहे, मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ही एक नंबरला असल्या कारण, अव्वल असल्या कारण इथे हे जे रिपोर्ट आहे थोडंसं महत्वाचं ठरतं. ओके, हे झालं जगाच्या पातळीवरती. मग भारताचं काय, तर भारतातील टॉप विद्यापीठामध्ये ज्याप्रमाणे MIT ही जगात एक आंतरक्षेत्रावर एक नंबर आहे, तसं भारतामध्ये या ठिकाणी IIT दिल्ली जे आहे ते एक नंबरला आहे. ओके, आणि त्याचं रँक आहे 123, हे लक्षात घ्यायचंय, महत्वाचं आहे. 1, 2, 3 IIT दिल्ली. त्यानंतर आहे IIT मुंबई, त्याची रँक आहे 129. आणि त्यानंतर आहे IIT मद्रास, त्याची रँक आहे 180 सॉरी, लक्षात. तर हे लक्षात घ्यायचंय, भारतातील टॉप विद्यापीठ कुठली? IIT दिल्ली आहे 123, 1, 2, 3 असा क्रमांक आहे त्याचा 123. IIT मुंबई 129 आणि IIT मद्रास 180. ठीक आहे, हे काय. आणि विशेष म्हणजे भारताने यंदा ऐतिहासिक कामगिरी केली असून त्यामध्ये एकूण 54 भारतीय इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी त्यांनी स्थान मिळवलेलं आहे, लक्षात. ओके, खालचं काय आहे, एक वाक्य बघा, यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि चीन नंतर भारत हा या क्रमवारीत सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारा 4था देश या ठिकाणी ठरलेला आहे, लक्षात. हे आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026. नेक्स्ट